विशाल गोखले यांनी मुरलीधर मोहोळ यांना ईमेल लिहिला आणि वादग्रस्त ठरलेली जैन बोर्डिंगची जागा आपण परत करण्यास तयार आहोत, त्या बदल्यात आपले 230 कोटी रुपये आपल्याला परत मिळावेत असं त्यांनी म्हटलं। त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी तो ईमेल जैन समाजातील ज्या व्यक्ती या सगळ्या प्रकरणामध्ये आंदोलन करतायत त्यांना आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठवला। मात्र फक्त ईमेल केल्यामुळे हा व्यवहार रद्द होणार आहे का आणि विशाल गोखले यांच्या 230 कोटी रुपयांचं काय होणार, हा प्रश्न यासाठी विचारला जातोय कारण विशाल गोखले आणि जैन बोर्डिंगचे विश्वस्त यांच्यामध्ये जेव्हा करार झाला होता, जेव्हा व्यवहार झाला होता, त्यामध्ये एक क्लॉज होता ज्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की जर कोणत्याही कारणाने हा व्यवहार रद्द झाला तर हे विश्वस्त, हे ट्रस्टी हे 230 कोटी रुपये परत द्यायला बांधील असणार नाहीत। मग ट्रस्टी हे पैसे परत देतील का आणि जर नाही दिले तर मग हा व्यवहार रद्द होईल का की कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकेल, या सगळ्याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट योगेश पांडे आहेत जे सुरुवातीपासून या सगळ्या प्रकरणामध्ये सक्रिय राहिलेले आहेत। योगेशजी, हा क्लॉज नक्की काय आहे हे आता आपण सांगूयात। ज्यावेळेस विकसक आणि ट्रस्टमध्ये एक ॲग्रीमेंट टू सेल झालं मे महिन्यामध्ये, त्यामध्ये ह्याच्यात असं लिहिलं आहे क्लॉजमध्ये ॲग्रीमेंट टू सेलच्या की इट इज ॲग्रीड बिटवीन द पार्टीज हिअर टू दॅट इन द इव्हेंट ऑफ कॅन्सलेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन 7 एक्सपेक्ट द सम कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ क्लॉज 4.2A and B above, the vendor shall not be liable to pay and shall not pay to or reimburse the purchaser any of the cost, charges, expenses or whatsoever nature incurred by the purchaser. आता ह्यामध्ये काय लिहिलं त्यांनी माहिती का की जे काही कॉस्ट आहे, जो खर्च झाला आहे, जे काही आहे ते आम्ही द्यायला बंधनकारक नाही। आता हा जो व्यवहार नोंदणी केला आला तर ह्यामध्ये सर्वात पहिलं तर स्टॅम्प ड्युटी लागली यांना जवळपास 25-30 कोटीच्या घरामध्ये, यांचे विविध खर्च झाले आहेत। दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे ट्रस्टी होते विश्वस्त, हे खूप मोठे उद्योगपती आहेत, त्यांच्या अनेक कंपन्या आहेत आणि स्वतः गोखलेने सांगितलं की ही 3 एकर जागा मी विकसित केल्यानंतर मला 2500 कोटींचं मला रेव्हेन्यू मिळणार आहे। आता 230 कोटीला एवढा मोठा उद्योगपती, हे उद्योगपती कुणाला 1 रुपया सोडणारे असे हे लोक आहेत उद्योगपती सगळे, तर एवढी जागा इतक्या स्वस्त दामामध्ये देतील का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि ज्याचं मार्केट जो पोटेन्शियल रेव्हेन्यूवर व्हॅल्यू आहे मी जे काढली त्या 1200-1300 कोटीच्या पुढे येते, केवळ त्याची ह्याची बांधकाम खर्च वगैरे जाऊन द्या म्हणजे किमान 1200-1400 कोटीचं तर कसंच मूल्य यायचं मॉडेल कॉलनीतलं स्टेशनच्या शेजारची जागा आहे। त्यामुळं मला वर्करनी सरळ असं दिसतंय ज्या पद्धतीनं टायमिंग जे आहेत ईमेलचे, हे एवढं सोपं नाही आहे। आणि जर सुदैवाने आणि जर उद्या जर स्वतः धर्मदाय आयुक्तांनी आदेश केला की हा सगळा माझे आदेश मी रद्द करीत आहेत, तर मग काहीच अडचण नाही, हा सगळा व्यवहार रद्द होईल। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण हा व्यवहार झालेला आहे तो धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने झालेला आहे, त्यांच्या सहमतीने झालेला आहे। कारण हा धर्मादाय ट्रस्ट आहे, जो जैन बोर्डिंगचा जो सगळा ट्रस्ट आहे, त्यांनी धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने हे सगळं केलेलं आहे। किंबहुना आता काही लोक तर धर्मादाय आयुक्तांवरती तर अतिशय गंभीर आरोप करतायत कारण ज्या वेगाने या सगळ्या प्रकरणातल्या फाईल्स सँक्शन झाल्या, आता जर हा रद्द करायचा असेल तर अर्थातच धर्मादाय आयुक्तांनाच तो रद्द करावा लागेल आणि रद्द करताना ट्रस्टींना, विश्वस्तांना असाही आदेश द्यावा लागेल की आता या विशाल गोखले यांचे पैसे परत द्या। बरोबर, बिलकुल, नक्कीच। आणि दुसरा पर्याय होता यांच्याकडे रद्द करायचा की जे आपले जे रजिस्ट्रार असतात, ज्याला IGR आपण म्हणतो, तिथे जाऊन दोघांनी एक कॅन्सलेशन डीड करावं। मात्र ट्रस्टींचा फोन अवेलेबल नाही, ट्रस्टींच्या अद्याप कुठल्याही प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळं हा विषय की ट्रस्टी हे पैसे परत द्यायला तयार आहेत का, कारण विशाल गोखले यांनी फक्त त्यांची बाजू सांगितली, ट्रस्टी अजून काही तुमच्याशी बोललेत, तुम्ही या सगळ्यामध्ये सक्रिय नाही, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी काही बोललेत नाही, ट्रस्टींचा काही संपर्क नाही, मुळात ट्रस्टींचा कुणाशी संपर्क नाही। मात्र त्यांचे प्रतिनिधी या ट्रस्टमध्ये जर आपण बघितलं, हे पण अतिशय गमतीशीर आहे की या ट्रस्टमध्ये 3 त्यांचे कर्मचारी आणि 2 घरातले म्हणजे चिराग दोशी, चकोर दोशी हे वडील आणि पुत्र आणि 3 त्यांचे कर्मचारी आहेत ज्यांना त्यांनी ट्रस्ट केलं, त्याच्या कंपनीचे डायरेक्टर आहेत ते, जरी हा पब्लिक ट्रस्ट असेल आणि एक ट्रस्टीने राजीनामा दिला। आता हे जे 5 लोक आहेत ते एकाच्या आदेशाखाली आहेत, कुणीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही। त्यामुळं जोपर्यंत ट्रस्टीकडनं याला दुजोरा दिला जात नाही की हा व्यवहार रद्द झाला आहे, त्यामुळं खूप आता एक
थोडा हायपोथेटिकल क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण, जर नाही ट्रस्टी तयार झाले किंवा ते पैसे नाही देऊ शकले तर मग काय होऊ शकतं यामध्ये कायद्याच्या दृष्टीने? आता हा लिगल लिटिगेशन म्हणजे त्याला म्हणतात ना की कायद्याच्या कचाट्यात हा ढकलला जाईल प्रश्न. याच्यामध्ये तारीख पे तारीख म्हणजे मग धर्मदाय आयुक्ताकडं ते म्हणतील आम्हाला म्हणणं मांडायचं आहे, मग एखादी पार्टी जो ह्याला नाराज होईल तो उच्च न्यायालयात जाईल, उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात जाईल. आणि हे प्रकरणं रेंगाळण्याचा जो मला एक धोका वाटतो यामध्ये, की जो आक्रोश आहे तो शांत करण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो. या सगळ्या हायपोथेटिकल गोष्टी आहे, याचा खरा फैसला हा उद्या होईल जर धर्मदाय आयुक्तांनी ताबडतोब, कारण त्यांनी सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आहे की मंदिर तिथं आहे का नाही हा एक मूळ प्रश्न आम्ही उपस्थित केला 20 तारखेला. आता मंदिर प्रकट झालं आहे, अण्णांनी सुद्धा त्या मंदिरात दर्शन घेतलंय. त्या एका कारणामुळे जरी हा आदेश रद्द केला त्यांनी स्वतःचे आदेश की मला दिशाभूल करून आदेश प्राप्त केला आहे, तर मग हा व्यवहार खऱ्या अर्थाने रद्द होईल. आत्ता हे पैसे जे आहेत 230 कोटी रुपये जे विश्वस्तांनी घेतले होते ते बँकेत आहेत, बरोबर? विशाल गोखलेंकडून जे 230 कोटी रुपये घेतले, यामध्ये जो 4/4/2025चा माननीय धर्मदाय आयुक्तांचा जो आदेश आहे की ह्या विक्री व्यवहाराला मान्यता दिली आणि त्यांनी असं लिहिलं होतं की हे 230 कोटी रुपये राष्ट्रीयकृत बँकेत हे ठेवीमध्ये ठेवण्यात यावे व याचा व्याज ट्रस्टला मिळावं. आता बऱ्याच वेळेस काय होतं की अशा ज्या ठेवी ठेवल्या जातात, आता त्या लॉक इन आहे का नाही हे आज आम्हाला माहीत नाही, पण आम्ही हा उद्या मुद्दा उपस्थित करणार आहे धर्मदाय आयुक्तांपुढं. आणि उद्या असं पण घडू शकतं की त्या रकमा बँकेत ठेवल्या आणि त्यांच्याकडनं, कारण ज्या पद्धतीने इथं कर्जाचं वाटप झालं आहे, ज्या पद्धतीने तुम्ही जर बघितलं 70 कोटी असे किरापतीसारखे वाटले परत घेतले, म्हणजे काही घडू शकतं इथं. त्यामुळं जोपर्यंत आम्हाला अधिकृतरित्या त्याची शाश्वती मिळत नाही ते पैसे सुरक्षित आहेत, त्यामुळे भाष्य करणं आज योग्य ठरणार नाही. तर आपण पाहिलं की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या कोणी यंत्रणा सहभागी होत्या त्या संशयास्पद ठरल्या. सर्वात पहिला जो मोठा संशय जो आहे तो अर्थातच धर्मादाय आयुक्तांबद्दल घेतला गेला. ज्या धर्मादाय आयुक्तांना न्यायाधीशांचे अधिकार प्राप्त आहेत त्या धर्मादाय आयुक्तांबद्दलच अनेक आरोप करण्यात आले. आता या धर्मादाय आयुक्तांनाच पुन्हा त्यांनी आधी जे आदेश दिलेले होते ते रद्द करायचे आहेत आणि पुन्हा हा सगळा व्यवहार उलट फिरवायचा आहे. त्यासाठी जे विश्वस्त आहेत या जैन बोर्डिंगच्या ट्रस्टचे त्यांना आदेश द्यायचे आहेत आणि ते आदेश देताना गोखलेंच्या पैसे परत करा असेही आदेश हे धर्मादाय आयुक्त देतात का हे पाहावं लागेल. आणि जरी आदेश दिले तरी हे विश्वस्त ते परत करू शकतात का? विषय विशाल गोखले यांच्या 230 कोटी रुपयांचं काय होणार एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर जैन बोर्डिंगची जागा पुन्हा जैन समाजाला परत मिळणार का? हा आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.